घट विसर्जन केल्यानंतर त्या घटामध्ये जे साहित्य असतं त्या साहित्याचं काय करायचं? तर प्रत्येक सगळी वस्तू आपण विसर्जन पाण्यातच करायची नाही, तर घट जो आहे तो विसर्जन पाण्यात करा. त्यातला हळकुंड आहे ते हळकुंड आपण काढून, लेकरूवाळा हळकुंड असतं ते काढून बारीक करून आपण ते हळदीसाठी वगैरे वापरलं तरी सुद्धा चालतं. सुपारी त्यातली असते ते सुपारी आपण पानाबरोबर खायची, किंवा तुम्हाला सुपारी नुसती आवडत असेल तर नुसती सुपारी खावा. त्यात बाकीची ज्या काय वस्तू असतात, 1 रुपयाचं नाणं, जे रुपयाचं नाणं आपण कोणालाही दान म्हणून द्यायचं, गरिबाला दिलं तर चालेल, ते पाण्यात सोडू नका. आणि त्याची जी कडाकणी जे लावलेली असतात ते कडाकणी आपण आलेल्या मुलांना, जे घट उठवायसाठी आलेली मुलं आहेत त्यांना ती कडाकणी द्यायची असतात. आणि बाकीचे सगळं निर्माल्य आहे ते तुम्ही पाण्यात सोडून द्या आणि घटसुद्धा पाण्यात विसर्जन करा. तर अशा प्रकारे आपण हे जे साहित्य आहे ते साहित्य हे आपण विसर्जन करायचं आहे. आणि काही साहित्य आहे ते आपण स्वतः वापरायचं आहे.